महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 80% अनुदानावर म्हणजेच की ठिबक सिंचन, परंतु तर राज्यातील 21 जिल्ह्यातील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच की अर्थात पोकरा या टप्पा 2 च्या अंतर्गत म्हणजेच की योजनेच्या अंतर्गत विविध बाबी शेतकऱ्यांनी राबवल्या जात आहे। म्हणजेच की सूक्ष्म सिंचनाचा लाभ, ठिबक सिंचनाचा लाभ व तुषार सिंचनाचा लाभ अशा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावरती दिल्या जातात। म्हणजेच की या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील। म्हणजेच की अर्ज कसा करायचा या अंतर्गत प्रत्येक बाबीवरती आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत की सूक्ष्म ठिबक सिंचन किंवा सिंचन आणि तुषार सिंचन यांच्यामध्ये 5 हेक्टर मर्यादेपर्यंत जमीन धारण असलेले शेतकरी आता अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधवा महिला जे काही प्राधान्यक्रम असतील ते आता म्हणजेच की क्रमानुसार सर्वसाधारण शेतकरी अशा प्रदानुसार लाभ दिला जातो। यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत जमातीच्या 90% पर्यंत अनुदान दिलं जातं। या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर जनरल प्रवर्गातील म्हणजेच की अल्प, अत्यल्प, अत्यल्प शेतकरी असतील यांना जमीन 1-2 हेक्टर पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना यांच्यामध्ये 80% अनुदान दिलं जातं। 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन धारक असलेल्या शेतकरी त्यांना 5 हेक्टर पर्यंत जमीन धारक असलेले शेतकरी यांना योजनेच्या अंतर्गत 75% अनुदान पर्यंत दिलं जातं। परंतु आता शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी स्वतःचा सातबारा असावा, म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन त्यांच्याकडे असावी। कमीत कमी 1 हेक्टर पासून त्यांची अनुदान मर्यादा सुरू होते। या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे आणि पुढील ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात। लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यापुढे त्यांना कोटेशन अपलोड करणं किंवा योजनेच्या संदर्भातील 8 सातबारा अपलोड करावा लागतो। म्हणजेच की 8 आणि 7 या ठिकाणी अपलोड करावा लागतो। म्हणजेच की शेतकऱ्यांना लाभ घेत असताना शेतकऱ्यांच्या 7 सिंचनाच्या स्रोताची नोंद नसणं गरजेचं आहे व विहीर, बोर आणि इतर काही मार्गाने शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे। म्हणजेच की 7 1 वर्षाची एक मर्यादा आहे। त्या क्षेत्रावरती 7 वर्षापर्यंत लाभ घेता येतं व रेनगन म्हणजेच की वगैरे अशा काही बाबी घेतल्या असतील तर म्हणजेच की स्प्रिंकलर वगैरे तर क्षेत्रावरती 3 वर्षानंतर पुन्हा लाभ घेता येतो। म्हणजे शेतकऱ्यांचं 5 हेक्टर पर्यंत जर जमीन असेल तर 2 हेक्टर पर्यंत पूर्वी लाभ घेतलेला असेल, उर्वरित 3 हेक्टर क्षेत्रांचा लाभ या त्यांना शेतकऱ्याला घेता येतो। अनुदान मर्यादा वेगळी असते। अशा वेगवेगळ्या अटी शर्तीवरती निकषाद्वारे या शेतकऱ्यांना या योजनेचा अनुदानाचा लाभ या ठिकाणी मिळतो। म्हणजेच की आता आपण यांच्यामध्ये बघितलेलं आहे व लाभार्थ्यांनी निवड होते, नंतर पूर्वसंमती दिली जाते। त्या शेतकऱ्याला पुन्हा जे काही विक्रेता आहे असेल त्यांचं प्रमाणपत्र असेल त्यांच्याकडे जाणारी बिल जी असतील ती संपूर्ण माहिती त्यांना ठिकाणी अपलोड करावी लागते व त्यांना हे अपलोड केल्यानंतरच या योजनेचा ठिकाणी लाभ घेतला मिळतो। धन्यवाद।